दादा दादा काय झालं? काय रे तू माझ्या भावाला काय केलं? थांब, तू पाणी घे, त्याच्या डोळ्यावर मार. काय काय होतं? बाबा आले. बाबा 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 मला वाटते माझ्या मागे भूत लागले. बाबा बाबा मला वाचवा. बाबा बाबा हे बघ, मी आलोय. मला माहिती ते भूत कोणत्या प्रकारचं आहे, काय कसं आहे, काय नाही. मी सगळी माहिती काढली. आपण करू. वाटत नाही बाबा जरा जास्त पीत असेल. मग बरोबर आहे ना. सकाळी भूतांबरोबर भांडण, रात्री दारू पिऊन दंड. तुला वाटत नाही हा बाबा जरा लहान वयातच तपश्चर्याला बसला होता. अजूनही लहानच राहिला येतो. किचन मध्ये ना कॉम्प्लेन आहे, थोडं यायला देऊया. आनंदी वेळ घडेल. जा माझ्यासाठी लिंबू पाणी आण. बाबा पण माझ्याकडे कसं काय लिंबू? अरे बाळा, नीट बघ, तुझ्याकडेच आहे. जा. बाबा हे लिंबू तर मधून लाल आहे. अरे बाळा, अजून तुला बऱ्याचशा गोष्टी माहित नाही. भूषण तू जा, तू बसून घे. आम्ही बोलतो, मग तुला सांगतो. बाय. बाबा आता काय करायचं पुढं? आणि मला काहीच कळत नाही. तू पहिले शांत हो. मी आलो ना, तर तू पहिलेच जा, कपडे बदल, तुझं सगळं आवर. मी बघतो तोपर्यंत काय करायचं ते. हा बाबा मी आलो. बाबा तुम्हाला काय झालं? अरे ते भूत फार डेंजर आहे. तुला ते नष्ट करण्यासाठी त्याच्या दुनियेत जावं लागेल. ठीक आहे बाबा, चालेल, मी जातो. मी पण जातो. नाही भूषण, मी तुला नाही येऊ शकत. तुझ्या जीवाला पण धोका असू शकतो. नाही रे, मला पण यायचंय. नाही नाही, तुम्ही भांडू नका. असे तुमच्या दोघांमधून फक्त एकच जण जाणार आहे. जरी मी तुमच्या दोघांना पाठवण्याचा प्रयत्न केला तरी माझा जीव जाऊ शकतो. ठीक आहे बाबा, तुम्ही मला पाठवा. व्यवस्थित बस.
तुम्हाला सर्वांना वाटत असेल की भूषण त्या दुनियेत कसा आला अर्णवला वाचवायला, तर त्याला बाबांनीच पाठवलं होतं. आणि बाबांनी आधी पण सांगितलं होतं की जर मी याला पाठवलं तर माझा जीव धोक्यात जाऊ शकतो. पण बाबांनी तेच केलं, कारण की त्यांना अर्णवचा जीव वाचवायचा होता. बाबांनी त्यांचा जीव धोक्यात घातला, पण अर्णवला वाचवलं.